हे निष्पाप डोळे, हे सर्जनशील हात, ह्या कौतुक भरल्या नजरा, हे लाख मोलाचं हास्य, ही सौख्यकारी प्रार्थना, हे निरागस भाव, हे निर्मळ चेहरे, ह्या विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण मुली. निसर्ग जेव्हा कुणाकडून एका हातानं घेत असतो तेव्हा त्या जीवाला दुसऱ्या हातानं भरभरून दानही देत असतो. म्हणूनच ह्या आपल्या सर्वसामान्यांपेक्षा विशेष मुली. कुणी म्हणेन, ह्या मुलींमध्ये विशेष असं काय आहे? त्यासाठी आपल्याला जावं लागेल नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या पिंपळगाव बहुला या गावी. या ठिकाणी वसलंय अशा विशेष मुलींचं एक सृजनदायी घरकुल. प्रत्येक पालकांना आपल्या नंतर आपल्या या विशेष मुलीला कोण सांभाळणार, तिचं भविष्य काय, ही खूप मोठी चिंता असते. आयुष्यभर जिवंत मरण ते जगत असतात. म्हणून या पालकांची ही समस्या सोडवण्यासाठी उभं राहिलंय घरकुल. घरकुलाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे घरकुल ही केवळ विशेष मुलींसाठी कार्यरत असणारी उत्तर महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव अशी सामाजिक संस्था आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अगदी सुरक्षा रक्षकापासून वाहन चालक, मदतनीस, आचारी, प्रशिक्षक, लिपिक आणि व्यवस्थापक सगळ्या महिला आहेत. त्यामुळं घरकुलात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या या विशेष मुली सुरक्षित तर असतातच, पण त्यांना अगदी घराप्रमाणे आणि मायमावशीप्रमाणे मायेचा आधार मिळतो. इथं प्रत्येक मुलीशी जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं संवाद साधला जातो. घरकुलची स्थापना सुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विषयाचा अभ्यास, ज्ञान, अनुभव असणाऱ्या, सामाजिक भान असणाऱ्या, संवेदनशील मनाच्या विद्याताई आणि त्यांच्या मैत्रिणी वैदेही, सुनीता ह्या एकत्र आल्या आणि त्यांनी अशा विशेष मुलींसाठी 2005 साली मे महिन्यात एक निवासी शिबिर आयोजित केलं. अर्थात ते निवासी शिबिर आयोजित करण्याची कल्पना होती विशेष विद्यार्थ्यांबरोबर गेली 35 वर्ष काम करणाऱ्या विद्याताई फडके यांची. शिबिर अपेक्षेपेक्षा फारच यशस्वी झालं. मग पालकांच्या आग्रहानुसार आणि महत्त्वाचं म्हणजे विशेष मुलींच्या गरजा लक्षात घेऊन 1 नोव्हेंबर 2006 रोजी घरकुल आकाराला आलं. 5 मुलींपासून सुरुवात झालेल्या या घरकुलमध्ये आज तब्बल 40 मुली आहेत. हा प्रवास तसा सोपा नव्हताच. अनेक आव्हानं आणि समस्या विद्याताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर वेळोवेळी उभ्या राहिल्या. आर्थिक अडचण आणि त्यासाठीचं नियोजन अतिशय महत्त्वाचं होतं. पण इच्छा असेल तर मार्ग सापडतो आणि सहाय्यासाठी अनेक हात स्वयंप्रेरणेनं पुढे येतात. एका ध्येयानं प्रेरित झालेली मंडळी अगदी निस्पृह भावनेनं एकत्रित येतात आणि समाजासाठी अतिशय महत्त्वाचं असं योगदान देतात. घरकुलच्या उभारणीसाठी 2 व्यक्तींनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. अगदी सुरुवातीलाच घरकुलसाठी एक बंगलाच विकत घेऊन देणारे उद्योजक श्रीयुत महाराजजी बिरमानी आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष सुळे. आज ज्या प्रशस्त, हवेशीर, सुंदर वास्तूत घरकुल उभं राहिलंय ती वास्तू राजेंद्र गोठी यांनी घरकुलासाठी म्हणून बांधून वापरण्यास दिली आहे. घरकुल इथल्या मुलींसाठी वसतिगृह कधी झालंच नाही. ते त्यांचं घरापासून दूर असलेलं दुसरं घरच झालं. होम अवे फ्रॉम होम. मी मेघना जोशी, मी युगंधराची आई आहे. गेली 10 वर्ष ती इथे घरकुल सुरू झाल्यापासून ती इथे राहते. तिला घरकुलमध्ये ठेवल्यापासून खूपच आधार मिळालेला आहे घरकुलमध्ये. आणि मग त्यामुळे तिच्यात खूप प्रगती झालेली आहे, खूप सुधारणाही झालेली आहे. तिच्या भविष्याची आम्हाला आता काही काळजी नाही आहे. मी मनोहर तुकाराम पाटील. माझी मुलगी स्मिता पाटील ही जन्मताच मतिमंद असल्यामुळे तिचं जसजसं वय होत गेलं तसतसं तिच्या अनेक प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले आणि ती 35-36 वर्ष झाल्यामुळं असा प्रश्न निर्माण झाला की हिचं पुढे काय होणार. या दृष्टीने मी असे एक संस्थेच्या शोधात होतो की जे तिथे सांभाळ करू शकेल
आणि मला अचानक वर्तमानपत्रात एक दिवस घरकुल या संस्थेची माहिती मिळाली. त्यामुळे मी तिला घरकुल संस्थेमध्ये दाखल केलं. आणि मला आता असं सांगावंसं वाटतं, मी जो काही निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय होता. नमस्कार, माझं नाव रेणुका नारायण देशपांडे. मी इथे 10 वर्ष राहते. मला इथे शिकायला खूप आवडतं. इथल्या बाई आवडतात, सगळ्या मुली आवडतात, मावशी आहे. इथे खूप काही शिकले मी. नमस्ते, माझं नाव वंदना वसंत साने. मी हॉस्टेलमध्ये 8 वर्ष राहते. मला इथे खूप आवडतं. घरी खूप कंटाळा येतो. मला बाई खूप आवडतात. बाई मला पापोळी म्हणतात, खूप आवडतात. बाई मला साऱ्या घरी घेऊन जातात. मला खूप आवडतं इथे. आता घरकुलमध्ये ज्या मुली येणार त्यांचं वास्तव्य, जेवण, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेची व्यवस्था चोख ठेवणं हे क्रमप्राप्त होतं आणि तशी ती ठेवण्यात आलेली आहे. मुळात विशेष मुलींच्या गरजा लक्षात घेऊन ह्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलंय. त्यानुसार विविध सुखसोयी इथं आहेत. प्रशस्त हवेशीर खोल्या, प्रसाधनगृह, सोलर, 24 तास पाणी, दोन्ही वेळेस ताजा आणि उत्तम प्रतीचा पोषक आहार, दूध, चहा आणि नाश्ता वेळोवेळी दिला जातो. वर्षातून 2 वेळेस स्त्रीरोग तज्ज्ञ तसंच नेत्ररोग आणि दंतरोग तज्ज्ञांकडून घरकुलातील मुलींची आरोग्य तपासणी केली जाते आणि गरज असल्यास औषधोपचारही केले जातात. सकाळी साधारण 6 पासून संध्याकाळी 6 पर्यंत मुलींची दिनचर्या अतिशय कल्पकतेनं आखण्यात आलेली आहे. मुलींच्या शारीरिक आणि मानसिकतेचा विचार करून घरकुलमध्ये विविध कामं केली जातात. कामांबरोबरच विरंगुळा, खेळ, आराम, गप्पा गोष्टी अशा बाबींचाही दिनचर्येत अगदी सहज अंतर्भाव करण्यात आलाय. मुलींना नृत्य, संगीत, योगा आणि एरोबिक्सचं प्रशिक्षण दिलं जातं आणि यासाठी आठवड्यातून 2 दिवस कला प्रशिक्षक घरकुलमध्ये येतात आणि मुलींना कला अभ्यासाचा आनंद देतात. या कला प्रकारांमुळे मुलींना मनःशांती मिळते तसंच त्यांना विविध विषयात प्रावीण्य मिळतं. सहकार्याची भावना यातूनच दृढ होते. महत्वाचं म्हणजे 24 तास समर्पित महिला सहकारी वृंद इथं आहेत. ह्या मुलींची काळजी तर त्या घेतातच, पण त्यांना मानसिक आधार देऊन कलात्मक काम करण्यासाठी प्रवृत्तही करतात, जेणेकरून प्रत्येक मुलीला नवनिर्मितीचा आनंद मिळतो. सिंपल रिपिटेटिव्ह वर्क या मुली चांगलं करतात. या मुलींच्या वर्तन समस्या कमी करण्यासाठी त्यांना कामात व्यस्त ठेवणं ही एक थेरपी आहे. त्यामुळे त्यांचं मन आणि बुद्धी सतत व्यस्त असते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यामुळे मुली स्वावलंबी बनतात आणि त्यांना शिस्त लागते. त्यांचं लक्ष केंद्रित होतं, त्यांना त्यांचं विश्व मिळतं. तसंच त्यांना घरकुलमध्ये या कामातनं नवनिर्मितीचा आनंद मिळतो. जीवाभावाच्या मैत्रिणी मिळतात, ज्या एकमेकींना समजून घेतात. त्यांची प्रेमाची भाषा खरंच विलक्षण असते, जिव्हाळ्याची आत्मिक भाषा. या मुलींमध्ये अनेक चांगल्या क्षमता आहेत, हे त्यांनी तयार केलेल्या वस्तूंवरून लक्षात येतं. आपला कदाचित विश्वास बसणार नाही, पण ह्या मुली अनेक प्रकारची खाद्यपदार्थ बनवतात. नागली पापड, बटाटा पापड इत्यादी. तर गृहोपयोगी आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये हँडमेड पेपर बॅग, कापडी बॅग, किचन नॅपकिन्स, रुमाल, फ्लोटिंग कॅन्डल्स, सजावटीची फुलं, हँडमेड ग्रीटिंग्स, कुंदन दिवे, ॲक्रेलिकची रांगोळी, दिवाळीच्या पणत्या, आकाशकंदील अशा एक न अनेक कलात्मक वस्तू या मुली सुरेख तयार करतात.
इथं तयार होणारी प्रत्येक वस्तू नाशिकमधल्या छोट्या मोठ्या प्रदर्शनात नेहमी मांडली जाते. भारताबाहेरून घरकुलच्या वस्तूंना मागणी असते. घरकुलच्या संचालकांनी अतिशय जिव्हाळ्यानं माणसं जोडली आहेत आणि कामासाठी लोकसहभागही मिळवलाय. गेल्या 7 वर्षांपासून आमच्या कंपनीचे डायरेक्टर श्री मिलिंद जांभोटकर साहेब आणि मिसेस नीता जांभोटकर यांच्या प्रेरणेने आणि त्यांनी जे एन्करेजमेंट दिलं आहे की व्यवसाय करता करता आपण समाजाचं पण काय देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकी पण आपण जपली पाहिजे. तर ह्या सद्भावनेतून आम्ही सर्व कर्मचारी आणि आमची कंपनी मॅनेजमेंट प्रत्येकजण आपल्या पगारातून कॉन्ट्रीब्युशन करतं आणि कंपनी पण कॉन्ट्रीब्यूट करते. आणि दर शुक्रवारी आम्ही घरकुल परिवाराला आमच्या या बहिणींसाठी आठवडाभराचा भाजीपाला, फळं आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू त्या आणून देतो. आणि आम्हाला हा नुसता आनंद म्हणजे करायचं म्हणून कोणी किंवा सांगितलं आहे म्हणून नाही करत, तर एक मनापासून सगळेजण आनंद करतो. समाजाच्या सहयोगातून समाजासाठी चालवलेली अशी ही संस्था. त्यामुळं आज नाशिकमधल्या काही औद्योगिक आणि व्यावसायिक संस्था या घरकुलास जोडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये स्लाइडवेल, रिलायबल, टेक्नोक्रॅफ्ट, शिर्के इलेक्ट्रॉनिक्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, प्लॅटिनम ग्रुप, राठी रामबंधू मसाले या कंपन्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्याबरोबरच अनेक लोकांनी सहकार्य केलंय आणि याबद्दल सर्वांचेच घरकुल कृतज्ञ आहे. विशेष म्हणजे या औद्योगिक संस्था घरकुलला भाजीपाला, फळं, किराणा, अन्नधान्य, कडधान्य हे सुद्धा दर महिन्याला न चुकता पोहोचवतात. त्याबरोबरच नाशिक रन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जायंट क्लब या सामाजिक संस्थांसह काही खाजगी ग्रुप सुद्धा घरकुलला वेळोवेळी सहाय्य करीत असतात. मुलींच्या देखभालीसाठी इथं नाममात्र शुल्क आकारलं जातं. त्यासाठी घरकुलला आर्थिक नियोजन करावं लागतं. निसर्गतःच या विशेष मुलींमध्ये अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत. त्या अतिशय लाघवी स्वभावाच्या आहेत, कामात प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, संवेदनशील मनाच्या आहेत, काळजीवाहू स्वभावाच्याही आहेत आणि त्यांच्यामधील सेवावृत्ती हा सर्वात महत्त्वाचा गुण. घरकुलचा मुख्य उद्देश आहे अशा विशेष मुलींना प्रशिक्षित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना राहण्यासाठी घराबाहेरचं दुसरं हक्काचं घर तयार करणं. या माध्यमातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील कलागुण आणि कौशल्याची वृद्धी, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कामाची योग्य संधी उपलब्ध करून देणार. केवळ मुलींसाठी काम करणाऱ्या अशा संस्थांची संख्या अतिशय कमी आहे. त्या मानानं विशेष मुलींची संख्या मात्र मोठी आहे. या गोष्टीचा विचार करून घरकुलची दुसरी शाखा नाशिकमधल्या वडाळा भागात सुरू करण्याचा मानस आहे. घरकुलचा हा प्रवास खरंच अतिशय आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी आहे. आपण सुद्धा विविध माध्यमातून घरकुलला अजून समृद्ध करण्यासाठी सहाय्य करू शकतात. विद्यार्थिनींना दत्तक घेऊन आपण त्यांचं आयुष्य संपन्न करू शकतात. वाढदिवस योजना, वस्तू किंवा सेवारूप सहाय्य, आर्थिक देणगी आणि आपला मोलाचा वेळ देऊन आपण आत्मिक समाधान प्राप्त करू शकता. आपण देणाऱ्या आर्थिक देणगीला
ATG ॲक्ट अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळेल. चला तर मग या विशेष मुलींना अधिक सुखकर आयुष्य जगण्यासाठी मदतीचा हात पुढे करूया. नमस्कार. आज अशा विद्यार्थिनींची महाराष्ट्रात खूप मोठी संख्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या मानाने संस्था मात्र खूप कमी आहेत. फक्त मुलींसाठी असलेली ही महाराष्ट्रातली घरकुल ही पहिली संस्था आहे. नाशिककरांनी, उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी खूप मोठा सहभाग, हातभार आम्हाला लावलेलाच आहे. परंतु आणखीन सगळ्यांची मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. वी वॉन्ट इट्स ए कम्युनिटी प्रोजेक्ट. समाजाच्या सहयोगातून अशा तऱ्हेनं संस्था चालल्या तर त्याचं जास्त चांगलं योगदान आपल्याला मिळेल. घरकुलला आपण विविध प्रकारे मदत करू शकता. आर्थिक सहकार्य करू शकता, ग्रोसरीच्या रूपात मदत करू शकता, काही मशिनरी देऊ शकता, काही फर्निचर देऊ शकता आणि खरं म्हणाल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेळ. कारण या मुलींच्यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला भेटायला कुणीतरी आलेलं, गप्पा मारायला आलेलं, गोष्ट सांगायला आलेली अतिशय आवडतं. आणखीन एक मला आव्हान आपल्याला करावंसं वाटतं की या मुलींच्याबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर झाले पाहिजेत. ह्या मुलींना आपल्याला मेनस्ट्रीममध्ये आणायचं आहे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे. आणि म्हणून या मुलींना काय येत नाही हे तुम्ही पाहू नका, तर काय काय येतं हे पाहणं खूप आवश्यक आहे. या मुलींच्यात अनेक चांगले गुण आहेत. त्या प्रेमळ आहेत, निरागस आहेत, अतिशय कष्टाळू आहेत, लव्हिंग नेचरच्या आहेत. सेवा हा अतिशय चांगला गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे. घरकुलमधल्या मुली अनेक वस्तू तयार करतात. त्या वस्तू विकत घेऊन सुद्धा